नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. रस्त्यांना कोट्यावधींचा निधी मंजूर होतो, परंतु संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मिलीभगत कारभारामुळे या रस्त्यांचा दर्जा मात्र खालावतच जातो. रस्त्यांची डागडुजी अथवा नवीन रस्ते तयार करण्याचे कामे होताना दर्जाहीन होत असल्याने काही दिवसातच ती पुन्हा खराब होत असतात. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यावधीचे आकडे ऐकली जातात, मग तो निधी जातो कुठे? इतका निधी येऊन देखील रस्ते दर्जात्मक का होत नाही असा सवाल उपस्थित होत असून या दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदार व दर्जाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधी वचक ठेवणार का असा सवाल उपस्थित होत आहे. दिंडोरी तालुक्यातील महाजे ते निचाईपाडा रस्त्याचे काम 15 दिवसांपूर्वी पूर्ण झाला. काय करताना त्याच्यावरती मुरुम टाकतात, पण पाणी न मारल्याने पूर्ण खडी मोकळी झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उघडलेल्या खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो. 15 दिवसातच रस्त्याची अशी अवस्था होत असेल तर या रस्त्याचा दर्जा कसा असेल याचा अंदाज न लावलेला बरा. रस्ता सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत का? काम चालू असताना तो कोणत्या दर्जाचा चालू याकडे संबंधित अधिकारी लक्ष देत नसतील का? हा एक संशोधनाचा विषय ठरलाय. लोकप्रतिनिधी संबंधित यंत्रणेला दर्जात्मक कामे करावीत म्हणून वारंवार सूचना देताना दिसतात, तरी देखील संबंधित अधिकारी या सूचनांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असतील तर लोकप्रतिनिधींचे त्यांच्यावरती अंकुश आहे की नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. दिंडोरी तालुक्यात अनेक रस्त्यांची डागडुजी संबंधित यंत्रणेमार्फत करण्यात आली, परंतु 4 दिवसातच त्या खड्ड्यातील खडी बाहेर पडून त्यावर वाहने घसरताना दिसत आहे. वाहनधारकांना चांगला रस्ता मिळावा म्हणून रस्त्याची डागडुजी केली जाते की वाहनधारकांना पाडण्यासाठी रस्ता तयार केला जातो, हा एक चर्चेचा विषय ठरत आहे. दर्जाहीन झालेल्या कामांवर संबंधित अधिकाऱ्याने विशेष लक्ष देत जोपर्यंत दर्जात्मक काम पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराला बिल अदा करू नये अशी देखील मागणी वाहनधारकांकडून होत आहे. जर 15 दिवसात रस्ते खराब होत असतील तर शासकीय यंत्रणा प्रामाणिक काम करत असेल का यावर शंका उपस्थित होते. तरी लोकप्रतिनिधींनी याकडे विशेष लक्ष देत दर्जात्मक कामे होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे, यासाठी प्रयत्न करावे. तसेच वारंवार सांगून देखील कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींनी कारवाई करावी अशी मागणी देखील जनतेकडून होते. एस मराठी न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप गुंजा, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.